प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श. नेचर ॲग्रो रिसॉर्ट, अ टच ऑफ नेचर. संगमनेर मधील पहिले ॲग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात. आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो. आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयींयुक्त, वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय. सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह, तसेच मीटिंग आणि स्नेह मेळाव्यासाठी योग्य जागा. सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो, रूफटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनरसाठी खास व्यवस्था. बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था. निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव. नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ. नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल. आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट, कोल्हेवाडी फाटा, शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे, संगमनेर अहमदनगर रोड, वडगाव पान. फोन नंबर 88 47 78 80 99. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. नेचर ॲग्रो रिसॉर्ट, अ टच ऑफ नेचर. संगमनेर शहरामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये सध्या वेगळं चित्र संगमनेर शहरामध्ये बघायला मिळत आहे. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी सी 24 तासशी बोलताना म्हटलंय की आम्ही गेल्या 12 वर्षांपासून कट्टर शिवसैनिक आहोत. अनेक केसेस आमच्या अंगावरती आम्ही घेतल्या आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी पक्ष सोडला तेव्हा आम्ही रस्त्यावरती उतरून त्यांना विरोध केला. शिवसेना स्टाईलनं त्यांना धडा शिकवला. त्यावेळच्या केसेस अजूनही आमच्यावरती सुरू आहेत. अशा प्रकारे अनेक गुन्हे आमच्यावरती सुरू आहेत. आम्ही आत्तापर्यंत ते सर्व सहन करतोय. परंतु या 2 महिन्यानंतर भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आमचे पद काढलंय. भाऊसाहेब वागचौरे हे अनेक पक्षांमधनं फिरून शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलाय. त्यांचं ऐकून आमचं पद काढण्यात आलं हे अत्यंत चुकीचं आहे. भाऊसाहेब वागचौरे यांना येत्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये याची किंमत मोजावी लागणार आहे. आणि अनेक शिवसैनिकांना अमर कतारी यांनी नम्र आवाहन केलंय की पक्षाचं काम करताना आपल्यावरती गंभीर गुन्हे दाखल होणार नाही याची दक्षता घेऊन काम करावं, कारण आम्ही हे भोगत आहोत. त्यामुळे कोणावरती अशी वेळ येणार नाही याची सर्व शिवसैनिकांनी काळजी घ्यावी. ज्या गद्दाराला मारले त्याच गद्दाराचे पक्षामध्ये प्रवेश घेण्यात येतो आणि 2 महिन्यामध्ये प्रामाणिक शिवसैनिकांना पक्षाच्या बाहेर काढण्यात आलं हे चुकीचं आहे, असं प्रतिपादन माजी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी केलंय. जय महाराष्ट्र. मी अमर कतारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक. आज या छोट्याशा बाईटद्वारे, व्हिडिओद्वारे महाराष्ट्रातील तमाम कट्टर आणि प्रामाणिक शिवसैनिकांशी हितगुज करण्याचा प्रयत्न करत आहे, बोलण्याचा प्रयत्न करत आहे. विषय आहे, गेल्या 15 वर्षापासून शिवसेना पक्षाचं संगमनेर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. काम करत असताना अनेक चढउतार बघितले. शिवसेना पक्षाचं काम करत असताना 200 पेक्षा जास्त आंदोलनं केले आणि त्या आंदोलन दरम्यान अनेक केसेस अंगावर झाल्या. अनेक लोकांची दुश्मनी झाली. अनेक पक्षातील लोक आजही दुश्मन समजतात. याच दुश्मनीतून माझ्याकडं शिवभोजन केंद्र होतं उद्धव साहेबांच्या योजनेतील. ते शिवभोजन केंद्र भाजपवाल्यांनी बंद पाडलं. त्यानंतर माझा हॉटेल व्यवसाय आहे, हॉटेल शबरी म्हणून. या ठिकाणी माझं बस थांबा केंद्र होतं, शासकीय बस थांबा केंद्र. ते शासकीय बस थांबा केंद्र देखील माझं बंद करण्यात आलं. मला जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले माझं शिवभोजन केंद्राचं बिल अजून दिलेलं नाही. माझ्यावरती भाजपवाल्यांनी 2 आबरू नुकसानीचे दावे दाखल केलेले आहेत. आंदोलनाचे अनेक गुन्हे आहेत. माझ्या मुलांवर गुन्हे आहेत. माझे भाऊ आणि चुलते असे 27 लोकांवर 307 हाफ मर्डर सारखे, तसेच 395 दरोड्यासारखे गंभीर गुन्हे किरकोळ भांडणातून दाखल केलेले आहेत. तरीही आम्ही हादरलो नाही, घाबरलो नाही. शिवसेना पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत राहिलो. अनेक ऑफर आल्या,
जिल्हा लेव्हलच्या सुद्धा ऑफर आल्या, अनेक पदांच्या ऑफर आल्या, परंतु आम्ही शिवसेना पक्ष सोडला नाही आणि सोडणारही नाही. परंतु गेल्या 2 महिन्यापूर्वी शिवसेना पक्षामध्ये भाऊसाहेब वाकचौरे नामक व्यक्तीचा प्रवेश झाला. त्यापूर्वी तो भाजपमध्ये होता. भाजपपूर्वी तो काँग्रेसमध्ये होता. काँग्रेसपूर्वी तो शिवसेनेमध्ये होता आणि त्यानंतर आत्ताची शेवटची निवडणूक त्याने अपक्ष लढवली. एकदा निवडून आला आणि 4 वेळेस पडला तो, 3 वेळेस. अशा व्यक्तीला शिवसेना पक्षाने शिवसेनेत प्रवेश दिला. शिवसेना प्रवेशाच्या वेळी आम्ही खूप विरोध केला. परंतु उद्धव साहेबांचा आदेश म्हणून प्रवेश झाल्यानंतर त्याबद्दल आम्ही बोलणं टाळलं. त्यांना कोणताही विरोध करणं टाळलं. परंतु 2 महिन्यात त्यांना प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मर्जीने मी गेली 10 वर्ष शिवसेनेचा शहर प्रमुख होतो. मी एका दिवसात 17 शाखा उघडल्या. 10,000 पेक्षा जास्त शिवसेनेचे सभासद नोंदणी केली. 1,000 पेक्षा जास्त रेशन कार्ड काढून दिले. शासकीय अनेक कॅम्प घेतले. आधार कार्ड कॅम्प असेल, पॅन कार्ड कॅम्प असेल, आरोग्य कॅम्प असेल, अनेक योजनांचा फायदा संगमनेरमधील जनतेला करून दिला. शिवसैनिक जोडले, घराघरात शिवसैनिक तयार केले. होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम नगर जिल्ह्यात मी संगमनेर शहरामध्ये 23 ठिकाणी घेतला. घराघरात तो कार्यक्रम पोहोचवला. शिवसेना पक्षाचे आतापर्यंतचे आलेले सर्व आदेश पाळले. शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा एक आदेश होता. शिवसेना पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला भर रस्त्यात तुडवा आणि तो आदेश पाळत मी व माझ्यासोबत माझे शिवसैनिक भाऊसाहेब हासे व इतर शिवसैनिकांनी एका गद्दार खासदाराला भर रस्त्यात जाब विचारला. त्यामुळं गेली 10 वर्ष झाले मला कोर्ट कचेरीच्या चकरा माराव्या लागतात. माझ्यावर आरमॅक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी खूप त्रास दिला, परंतु आम्ही हादरलो नाही आणि कोर्ट केस अजूनही चालू आहे मित्रांनो. परंतु काय झालं, सर्वात महत्वाचा विषय तोच ज्या खासदाराला मी जाब विचारला त्याच खासदाराने 4 पक्ष फिरून पुन्हा 2 महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. ठीक आहे, उद्धव साहेबांचा आदेश आहे, प्रवेश करू द्या, हरकत नाही. परंतु त्याचा प्रवेश झाल्याबरोबर 2च महिन्यात माझ्या सगट अनेक शिवसैनिकांचं शिर्डी लोकसभेमध्ये पदं काढून घेतले. मला हा प्रश्न पडला, की 2 महिन्यात त्याची अशी काय निष्ठा बघितली, की माझ्यासारख्या प्रामाणिक कट्टर शिवसैनिकांचं पद काढून घेतलं. शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे जेलवारी केली, अनेक केसेस अंगावर घेतल्या, अनेक यातना सहन केल्या, अनेक दिवस पदरपोड केली. मी आजपर्यंत संगमनेर शहरामधल्या एकही व्यापारी असेल, दुकानदार असेल, व्यावसायिक असेल यांच्याकडनं देणगी, पावती, वर्गणी सुद्धा फाडली नाही. कारण की शिवसेनेचं नाव बदनाम होतं. म्हणून शिवसेना जपण्यासाठी खूप केलं आणि आज माझ्यावर ही वेळ आणली. एका गद्दार व्यक्ती, गद्दार भाऊसाहेब वाकचौरे याने मुंबईला जाऊन माझं पद काढून टाकलं. मित्रांनो, मला एक प्रश्न पडलेला आहे, की इथून पुढे प्रामाणिकपणे शिवसेना पक्षासाठी काही करू की नाही करू? शिवसेना पक्ष, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे माझ्या या प्रामाणिकपणाची दखल घेतील. मी शिवसेनेतच राहील. शिवसेना पक्ष सोडणार नाही. परंतु अन्याय सहन करणारा सुद्धा मी शिवसैनिक नाही. मला आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी न्याय द्यावा हीच विनंती करतो आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना सुद्धा विनंती करतो. माझ्यासारखी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. त्यामुळे पक्षाचं काम प्रामाणिकपणे करताना आपल्यावर वाईट वेळ येईल अशाप्रमाणे काम करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याकडं आपण एवढे शाखा ओपन केले शिवसेनेचे, एवढे कार्यकर्ते एकत्रित केले. तर या माध्यमातून तुम्हाला वाटतं की भाऊसाहेब वाकचौरे येतील किंवा मग त्यांना शिवसैनिक मदत करतील असं काही चित्र वेगळं दिसणार आहे या निवडणुकीत? मी एका दिवसात 17 शाखा ओपन केल्या, अनेक आंदोलनं केले. बबन नाना घोलप असतील, शिवसेनेचे नेते असतील, विनायक राऊत साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, या सर्वांच्या आदेशाने हे काम केलं आणि एक एक घराघरात शिवसैनिक जोडला. याचा फायदा नक्कीच संगमनेरमध्ये, शिर्डी लोकसभेमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला होईल. परंतु ज्याप्रमाणे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी आमचे आमच्या बरोबर जी खेळी केली, आमचे सर्वांचे कट्टर शिवसैनिकांचे पद काढून घेतले. मला नाही वाटत भाऊसाहेब वाकचौरे निवडून येतील. कारण की निवडून येण्यासाठी नवे जुने
कट्टर शिवसैनिक, प्रामाणिक शिवसैनिक हे सर्व एकत्रित पाहिजे. भाऊसाहेब वागचौरेंनी सर्व शिवसैनिकांमध्ये वाद लावून टाकले. आल्यानंतर 2 महिन्यातच सर्व शिवसैनिकात फाटाफूट झाली. आता शिवसेना प्रमुखांचा जो आदेश असतो पक्ष प्रमुखांचा, तो मान्यच करावा लागतो. परंतु एकही रुपया न घेता आम्ही स्वखर्चाने शिवसेना पक्षाचं काम करत असतो. खासदार निवडून आणत असतो. आता फक्त बघ्याची भूमिका घ्यावी की काय करावं हेच कळत नाही. आपला उमेदवार पडला तर याचा दुःख बी आम्हाला होईल. परंतु नक्कीच आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊ आणि त्यांच्याकडे दाद मागू. तर येत्या निवडणुकीत भाऊसाहेब वागचौरे यांना आपल्याकडनं काय मदत होणार आहे की नाही मग असा प्रश्न सगळ्या शिवसैनिकांमध्ये आहे. तर मग आपण काय या निमित्ताने सांगणार आहात? अजून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. त्यातल्या त्यात भाऊसाहेब वागचौरेला कोणतीही उमेदवारी जाहीर केलेली नाही. पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांना काम करायला सांगितलेलं आहे असं मी ऐकलंय. शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब जो आदेश देतील तो आम्ही मान्य करू. परंतु भाऊसाहेब वागचौरेने जी खेळी केली, भाऊसाहेब वागचौरेला हे जड जाईल. शिर्डी लोकसभेतील सर्व प्रामाणिक शिवसैनिक नाराज आहेत. त्या नाराजीचा त्यांना शिक्षा भोगावीच लागेल. शावीज शेख, C24 तास, संगमनेर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.